हॅलो गायज, वेलकम टू एसकेज युट्यूब चॅनल. तर फर्स्ट ऑफ ऑल मला तुम्हाला हे सांगायचं की मी आज ब्लॉग का बनवते. तर मी ब्लॉग करायचं कारण माझं असं आहे की आज 14 एप्रिल आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. थोडक्यात ज्यांच्यामुळं माझं अस्तित्व आहे त्यांची जयंती आहे. सगळ्यांच्या बापाची जयंती आहे. आज राडा तर होणारच आहे. 3 वाजलेत आता आणि मी कशी रेडी होणार आहे, काय रेडी होणार आहे, माझं आउटफिट कसं आहे, काय आहे, हे मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचंय. सो गेट रेडी विथ मी. माझं तोंड ऑलरेडी भिकाऱ्याच्या वरती झाले, त्यात हे सुंदर सुंदर पिंपल्स आलेत. कसं असतं ना, इतके दिवस काय नव्हतं आणि जेव्हा माझ्या आवडीचा दिवस असेल ना, जेव्हा मला कुठं तरी राडा करायचा असेल, नाचायचं असेल, कुठं जायचं असेल, बरेच येतात बरोबर एका जागेवरतीच येतात बरं का. जिथं दिसायचंय तिथंच बरोबर येतात. तरी मी त्यांना फोडलं जरा, कारण की मेकअपनी ते झाकते ना. कारण की टेक्स्चर लगेच दिसतो असा फोडी आल्यासारखा, त्याच्यावरती अजून लावल्यावर ते अजून दिसतं. त्याच्यामुळं ते तर मी फोडले. फोडायला नव्हते पाहिजे, आय नो दॅट व्हेरी वेल. बट आता काय मी फोडले ते, कारण की मला तो टेक्स्चर नको याचा फुगलेला मध्येच. आता आपण करूयात चालू. आणि माझी केस अशी स्ट्रेट दिसतात कारण की मी नॅनोप्लास्टिया करून आलेत, म्हणून मी जरा भाव खातीये मोकार. तो चला आता आपण स्टार्ट करूयात. सो आता आपण चालू करूयात. पहिले माझे केस बांधून घेते. ऑलमोस्ट ओके. सो आता आपण आपला पहिला चेहरा क्लीन करून घेऊया. मी क्लीन तर केलेलाच आहे ऑलरेडी. ही थोडीशी डर्ट वगैरे असेल तर ती जाईल, नाही तर मग अजून मेकअप त्या पिंपल्स मध्ये जाईल आणि वाटोळ होईल माझ्या चेहऱ्याचं. सो आता वेट अँड वाईप्सने आपण चेहरा पुसून घेऊयात. सो आता मी चेहरा वगैरे क्लीन करून घेतलाय. तर आता पहिलं मी करणार आहे माझं स्किन केअर, कारण की माझा चेहरा आधीच डॅमेज झाला आहे, पिंपल्स झालेत, वाटोळ झाले. सो मला असं वाटतं पहिलं स्किन केअर करून घ्यावं. आता मी लावते माझं आवडतं सिरम, हे वालं द ऑर्डिनरी. हे कितीला भेटतं? हे समथिंग काहीतरी 1000च्या पुढं आहे बरं का. हां, 1100 रुपयाचं हे सिरम. एवढीशी बॉटल, एवढीशीच. तर आपण हे लावून घेऊयात. दिसते का मी? काय दिसते? जाऊ दे. भाई लय वारं सुटले. सो आता हे सिरम मी लावून घेते. ह्याला थोडं सुकून घेऊया आपण. आपलं मॉइश्चरायझर. सो हे डॉट अँड कीचं आहे मॉइश्चरायझर, आणि ते आपण आता थोडस लावूयात. एवढं मेकअप करायच्या आधी ना पहिले हँड वॉश चांगले करून घ्या. हाताचे जेम्स वगैरे सगळे त्याला चेहऱ्याला लागतील, आणि मसाज करून घ्या. अशा पद्धतीने मॉइश्चरायझर लावून घ्या. अशाच ह्याने प्रायमर लावल्यानंतर थोडस त्याला सेट होऊ द्यात, वाळू द्यात. तर आपण पहिलं ते प्रायमर सेट होतोपर्यंत कशाला वेस्ट करायचा टाइम, त्याच्यामुळे हे इनसाइडचं कन्सिलर यूज करते मी आता. सो आता मी कन्सिलर वगैरे लावलंय. हे विसरू नका, कलर करेक्शन करून घ्या. आता हे जे पिंपल्स आहेत ते हाईड करायला आपल्याला हे असं लावायचंय, हलक्या हाताने त्याला हे करायचंय. जिथं पिगमेंटेशन आहे किंवा जिथं पिंपल्स वगैरेचे डाग आहेत तिथे हे लावा. हे असं लावून घ्या. थोडं त्याला वाळवा, त्याला सुकवा, नाहीतर मग आहे ना थोडं सुकवलं ना तरच तो चांगला रिझल्ट देतो कन्सिलर. त्याने फाउंडेशन लावलं आणि कन्सिलरच्या वरती लगेच फाउंडेशन लावलं तर ते ब्लेंड करता करता ते दोन्ही मिक्स होतं आणि परत ग्रे कलर दिसायला लागतो, किंवा ते पिंपलचे मार्क्स पण दिसायला. सो आता आपण लावूयात फाउंडेशन. मी थोडस हातावरती घेतलंय आणि हे असं असं लावायचं आहे. हलक्या हाताने ब्लेंड करायचंय, हळूहळू करा. लाईक दिस बेबी. या साईडला पण लावून घेऊया. फाउंडेशन कमी पडलं तर अजून घ्या. पहिल्यांदाच जास्त घेऊ नका, कमी पडलं तर जास्त घेता येतं. जास्त झालेलं परत त्या बॉटलमध्ये टाकता येत नाही आपल्याला,
त्याच्यामुळं आधीच कमी घ्या. कुठंच दिसत नाही कन्सिलर माझं, कारण की आपण छान ब्लेंड करतो ना, म्हणून. जसं फेसला करतो ना सेम स्टेप मानेला कानाला करा. एवढी गोरी दिसतात, एवढी असते तर हिरोच पटावला असता. खूप वार आहे इकडं, खूप वार आहे, त्याच्यामुळेच हे सगळं असं होतंय. पण वेट, आपण काहीतरी जुगाड करूयात. आता ओके दिसतंय. तो आता फाउंडेशन माझं लावून झालंय. आता त्याच्यानंतर माझ्या टोन नुसार मी हा शेड घेते, हा वाला. आता डार्क सर्कल्सचा बाप सुद्धा दिसणार नाही. आय मेकअप करून घेऊयात आपण पहिला, राईट? येस. बघा आमची दीदी कशी बघतीये, भूतासारखी दिसतीये लिटरली. ती झोपा काढ, दुसरं काही हिला जमत नाही. सो आता आपण लावूयात हा वाला. संपलाय ऍक्च्युली सगळा, पण थोडं साईड साईडनी कोपऱ्याने आहे, तर तो ब्राऊन कलरचा आहे. सो आता मी तो लावते माझ्या डोळ्यांना. नॉर्मल मेकअप करणार आहे मी, कारण की मला तिथं नाचायचंय. मग ते सगळं वघळ नकोय मला, वघळ. थोडी आपण, आपल्याला नाईट आहे ना तिकडं, नाईटला राडा असतो. सो आपल्याला थोडीशी चमक म्हणून मला वाटतंय नाही, हा वाला, हा गोल्डन कलर लावणार मी. आय नो माझे प्रोडक्ट खूप घाण झाले, ते आता मला त्याला पुसायची गरज आहे, पण आपण पुसूयात नंतर. पहिले आपण हे लावूया. ब्रशनी लागत नाहीये, सो मी मला वाटतं हाताने लावावं. माय मेकअप इज ऑलमोस्ट रेडी. हा कलर घेते थोडासा आउट कॉर्नरला लावायला. देन हे हायलायटर मी यूज करतेय इनर कॉर्नरला. फोन पडला असता. उन्हामुळे मी चमकतीये बरं का, मी एवढी गोरी नाहीये, विश्वास ठेवू नका, मी एवढी गोरी नाहीये. सो ऑलमोस्ट माझा आय मेकअप इज रेडी. त्याच्यासाठी मी पहिलं घेतलंय हे वेट अँड वाईप्स घ्या पहिले, आणि त्याच्यावरती जे फाउंडेशन, कन्सिलर काहीही लागलेलं असेल तर ते पहिलं पुसून काढा. हे असं निघलेलं आहे. तर आता मी हे जेल लायनर यूज करतेय आयब्रोज साठी, आणि आता आपण आपले आयब्रोज शार्प करून घेऊयात. बघा फरक, बघा इथले आयब्रोज बघा आणि इथले आयब्रोज बघा, किती फरक, किती. खूप आवडतात आयब्रोज करायला, खूप आवडतात. मी रोज करते, मी तशी जातच नाही कुठं. विदाउट मेकअप मी जाऊ शकते, पण बिना आयब्रो फिल करता मी कुठंच नाही जाऊ शकत. आता झाले ओके, आता रेडी ऑलमोस्ट. सो आता आपण हे पेनी मिडनाईट कोल पेन्सिलचं हे सुंदर असं काजळ आहे. त्याचे तुम्हाला 100-60 रिव्ह्यू आले असतील इंस्टाग्राम स्क्रोल करताना. हे ह्याचा बॉक्स आहे, याचा असा मोठासा चौकोनी बॉक्स येतो. ह्यात आपल्याला एक शॉर्पनर मिळतो, पण असं काही नाही, हे काजळ नंतर उतरतं खाली. वापरले मी, आणि आपल्याला दाखवतात हे स्मच प्रूफ आहे बघा. असं आपल्याला हातावरती करून दाखवतात, ते असं करतात, ते हलत नाही. हो का, दिसतंय का? हो का, स्मच प्रूफ नाहीये आणि डोळे काळे होतात. पण आता माझ्याकडे ऑप्शन नाही, एवढे पैसे घालवले तर आता हेच लावायला लागल. जे व्हायरल होईल ना ते मी मागवते, आणि नंतर मग असा पोपट होतो ना, असे पैसे माझ्या थोबाडावरची अशी कांठाळत टाकतात ना, ती असं वाटतं इच्छा गावात कुठं झक मारली आणि काजळ घेतलं. सो आता आपण हे काजळ लावतोय. याचं म्हणजे ना, याचा कलर इतका डार्क आहे ना, खूप छान दिसतं, पण नंतर हे सुद्धा उतरायला लागतं. हे असं मी काजळ लावलंय. आता दुसऱ्या साईडला लावूयात. आता आपण वरती पण लावूयात थोडस.
आता माझं काजळ ऑलमोस्ट लावलेलं आहे, बघू शकता तुम्ही. थोड्या उशिराने हेच काजळ डोळे काळ करेल त्याच्यामुळं. सो असं बोलतात ना लय जण, घ्या मोकार 400 रुपये वाया घालू नका या काजळासाठी. तर आता आपण लावूयात लाइनर. लाइनर लावून घेऊया आपण. अच्छा तो दिखना है इसलिए कुछ कुछ करना पड़ता है गाइस. बघा इतकं छान लाइनर लावणारी पोरगी आयुष्यात काही पण करू शकते. सो हे माझं लाइनर लावून झालेलं आहे. मला असं वाटते आपण जरासे लाईट लास्टला थोडेसे हे विंग काढूयात. वाव, व्हॉट अ टॅलेंटेड आय एम. वाव, आय ऑब्सेस्ड विथ दिस. माझ्यावरती हसतोय माऊनी, काय तोंडाचा भूतपणा करून घेतलाय. ब्लश साठी मी वेगळं ब्लश वगैरे यूज करत नाही. हे आय शॅडोच पॅलेट मी यूज करते ऍज अ ब्लश. ब्लश मला नॉर्मल पाहिजे, सो मी हा लेसचा हा वाला कलर यूज करते. हा पिंक टाईपचा आहे, थोडा पिंक पण नाही बोलता येणार, वेगळाच कलर तो. सो तो मी वापरते. थोडं जरा डस्ट अशी लावून घ्या, थोडस डस्ट आउट करा, म्हणजे एक्स्ट्राचं प्रोडक्ट हे पडलं जातं. असं लावून घ्या. सो आता माझं ब्लश वगैरे लावून झाले. थोडीशी मी पावडरिंग करतेय, त्याच्यासाठी मी पॉन्ड्स पावडरच घेतेय. लूज पावडर वगैरे काही घेत नाहीये, कारण की मला लूज पावडर आवडत नाही. कारण की लूज पावडर कोणत्याही कंपनीची असू दे माझ्या चेहऱ्यावरती सूट होत नाही. दॅट्स वाय मी ते पॉन्ड्स पावडरच यूज करते. आता ब्लश सुद्धा ओके दिसते, एकदम जास्त लावल्यासारखं दिसत नाहीये, आणि पावडर पण त्याच्यावरती सेट झाली आहे. सो छान दिसते ती. मी देन आपण एकदा परत वेट अँड वाइप्स घेऊयात आपले फालतूचे होठ पुसायला. बघा हे असं फाउंडेशन लागतं ह्याच्यावरती ओठांवरती, म्हणून आपल्याला ओठ पुसायचेच आहेत कंपल्सरी. मला असं वाटतं लिपस्टिक लावायची पण गरज नाही. आता फक्त राहिली लिपस्टिक. लिपस्टिक साठी फर्स्ट ऑफ ऑल मी लावतीये लिप लायनर. लिप लायनर लावले. आता त्याच्यावरती आपल्याला लावायची लिपस्टिक, पण ही लावूयात इनसाइडची लिपस्टिक. वाव, काय क्यूट दिसते मी. माझा ऑलमोस्ट मेकअप ओके झालाय. आता मी सगळं सामान माझं पॅक करून ठेवते, आणि माझा आउटफिट घालून मी केस तर काय सोडणारच आहे, त्याच्यामुळे हेअरस्टाईल नाही म्हणता येणार. हेअरस्टाईल करून मी तुम्हाला माझा लुक दाखवते, मी कशी दिसते. आणि हे 3-4-5 पोरी युगच कमेंट सेक्शन मध्ये अंजली हे राहिलं, अंजली ते राहिलं. मला माहितीये काय राहिले. माझं फक्त राहिलं होतं ते टोनर राहिलं होतं, आणि ते मला आत्ता दिसलंय म्हणून आठवलंय, नाही तर ते पण आठवलं नसतं. तरी मला वाटलं होतं काहीतरी राहिलंय, बट इट्स ओके. हमारा मेकअप वैसे भी ओके रहा है. सो आता आपण लावूया. आता मी कर्ल करून घेतले ते लॅशेस, आता मी लावते त्याला हा इनसाइडचा मस्कारा आहे. सो फायनली माय लुक इज हिअर. मी अशी दिसतीये, तुम्हाला मी दाखवते माझा आउटफिट. माझा लुक आहे हा, माझा आउटफिट आहे, आणि मी अशी जाणार आहे. वेट, ओढणी पण घेऊन दाखवते तर. माझी ओढणी, आणि तर मी अशी जाणार. मी अशी जाऊन अशी हवा. कसली क्यूट दिसते बाय. माझा मेकअप पण किती छान झाला. आता मला इयरिंग्स घालायचे फक्त. मोठे घालू का हेच राहू द्यात, बघूयात आपण. सो गाईज, माझा मेकअप कसा वाटला मला कॉमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी सांगा माझा मेकअप कसा वाटला. आणि
सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला. लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा, जमलं तर शेअर सुद्धा करा, मला छान वाटेल. आणि थँक्यू. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सॉरी, सगळ्यांना माझ्या भीम बांधवांना, भगू भगिनींना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. बाय.